आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। ओमानमध्ये ऑइल टँक जहाज बुडाले। समुद्रामध्ये हे जहाज बुडालेलं आहे। बुडालेल्या जहाजावरचे 13 भारतीय मात्र बेपत्ता झालेले आहेत। जहाजावरचे 3 श्रीलंकाई नागरिक सुद्धा बेपत्ता आहेत। बेपत्ता भारतीयांचा शोध सुरू आहे। भारत सरकार सुद्धा या प्रकरणामध्ये सक्रिय झालंय। ओमानमध्ये ऑइल टँक जहाज समुद्रामध्ये बुडालेला आहे। बुडालेल्या जहाजावरचे 13 भारतीय बेपत्ता झालेत। जहाजावरचे 3 श्रीलंकाई नागरिक सुद्धा बेपत्ता झालेत। बेपत्ता भारतीयांचा शोध सुरू करण्यात आलाय। भारत सरकार सुद्धा या प्रकरणात सक्रिय आहे। महेश माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। महेश, अपडेट्स। नक्कीच ओमान किनारपट्टीवर एक मोठी दुर्घटना घडलेली आहे। 16 क्रू मेंबर्सचं एक जहाज, जे तेलाचं जहाज होतं, ते बुडाल्यामुळे यातील 13 भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली आहे आणि 3 श्रीलंकेचे नागरिक सुद्धा या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। एकंदरीत पाहता ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्रानुसार हे तेल जहाज पूर्व आफ्रिकन देश कोमोरोसच्या ठिकाणाहून आलेलं होतं आणि हा जे तेल जहाज आहे ते येमेनच्या दिशेने जात असताना ड्युकम बंदराजवळ याला अपघात झाला आणि त्या ठिकाणी हे जहाज जे होतं ते बुडालं होतं। जहाज बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक अधिकाऱ्यांनी शोध आणि बचाव कार्य हाती घेतलेलं होतं। मात्र आतापर्यंत या 16 क्रू मेंबरपैकी 13 जे भारतीय खलाशी आहेत ते मृत्युमुखी पडल्याची सूत्रांची माहिती आहे। एकंदरीत पाहता बुडालेलं जे जहाज आहे ते 117 मीटर लांब आहे। 2017 मध्ये हे जहाज बांधण्यात आलेलं होतं आणि कोमोरोसचा ध्वज असलेलं हे जे तेल जहाज आहे ते ड्युकम बंदर शहराजवळ आलेलं असताना हा अपघात घडलेला आहे। दरम्यान ड्युकम बंदर ओमानच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टीवरच्या जवळ आहे आणि तिथल्या अधिकाऱ्यांकडून आता सध्या शोध कार्य सुरू आहे। महेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।